अनवॉन्टेड थिंकिंग पासून पण आपल्याला स्ट्रेस येतो. ओके ओके. एक्स्ट्रा वर्कलोड. एक्स्ट्रा वर्कलोड. चला ग्रेट. किती ऍक्टिव्ह लोक आहेत सगळे. मला सांगा, आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या की ह्या गोष्टींमुळे आम्हाला सर स्ट्रेस येतो, मला आता तुम्ही आता ह्या मोमेंटला म्हणजे आजपर्यंत कशा त्या स्ट्रेसचा हँडल करायचे? कारण ऑब्व्हियसली स्ट्रेस सगळ्यांना येतो, टेन्शन सगळ्यांना येतो. तुम्ही हँडलिंग पण तर जमत असेल ना. एवढे दिवस हँडल त्या स्ट्रेसला कसे करत होते तुम्ही? तर काहीतरी बायपास होत. अच्छा, त्याच्यापासून लांब पडून. अच्छा, त्याच्यापासून लांब पडून. ओके. तर जी गोष्ट आपल्याला स्ट्रेस देते ना, ती गोष्ट पहिल्यांदा करून टाकायची. ओके, राकेशजी सांगतायत जी गोष्ट स्ट्रेस देते ती पहिले करून टाकायची. कोणी सांगतायत लांब पळून. मी सांगेल लांब पळून कधी सोल्युशन होत नाही. ओके ठीक आहे, आपण आज तेच बघणार आहोत की नेमकं स्ट्रेस येतं, काय येतं, स्ट्रेस काय असतं आणि त्याला मॅनेज कसं करायचं. हाच आपला आजचा सेशन असणार आहे. तर म्हणजे तुमच्याकडे आजपर्यंत काही ना काही स्ट्रेसला मॅनेज करायच्या, त्या स्ट्रेसला हँडल करायच्या, उस स्ट्रेस को मैनेज करने के कुछ ना कुछ टेक्निक्स थी जो आज तक के आप अपना रहे थे, राइट? ओके. व्हाट इज द स्ट्रेस? अभी सबसे पहले आते हैं कि स्ट्रेस होता क्या है. स्ट्रेस इज अ बॉडी रिस्पॉन्स, body's automatic response to a physical or a mental demand placed on it. मी साध्या भाषेत सांगायला गेलो तर स्ट्रेस हा येतो कुठून, स्ट्रेस हा आहे काय, तर स्ट्रेस हा येतो तुमच्या एक्सपेक्टेशन पासून, स्ट्रेस हा येतो तुमच्या अपेक्षांपासून. स्ट्रेस आता है आपके उम्मीदों में से, जिस चीज के बारे में आप उम्मीद रखते हो और अगर वो चीज आपको नहीं मिला तो आप स्ट्रेस्ड होते हो. स्ट्रेस हे काय आहे, तर तुम्ही जे एक्सपेक्टेशन ठेवतात ती एक्सपेक्टेशन नाही मिळाली तर जी तुमची रिस्पॉन्स करते बॉडी, जे तुमचं फिजिकल और मेंटल रिस्पॉन्सिव्हनेस असते, त्या रिस्पॉन्सिव्हनेसलाच आपण म्हणतो स्ट्रेस. जसं लहान मुलांना आईस्क्रीम पाहिजे असतं आणि त्यांना आईस्क्रीम नाही मिळालं तर ते कसे रिॲक्ट करतात? रडतात, ओरडतात, राइट ना, ऐसे ही ओके. चिडचिड करतात. येस, व्हेरी गुड. चिडचिड करतात. तर हा त्यांचा रिस्पॉन्सिव्हनेस आहे. स्ट्रेस तिथूनच स्टार्ट होतो. स्ट्रेस म्हणजे काय, तर एखादी एक्सपेक्टेशन आपली नाही फुलफिल झाली तर जी फिलिंग येते इनसाइड, दॅट फिलिंग इज कॉल्ड स्ट्रेस. मला एक सगळ्यांना विचारायचं वाटेल की स्ट्रेस हा तुमच्या आतून येतो की बाहेरून येतो? सोर्स ऑफ द स्ट्रेस काय आहे? आतून स्ट्रेस इंटरनल सोर्स आहे की एक्सटर्नल सोर्स आहे? काय वाटतं तुम्हाला? डिपेंड. इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही असतात सर. अच्छा, काही जण सांगतायत इंटरनल असतो, काही जण सांगतायत एक्सटर्नल असतो. ओके. स्ट्रेस हा इंटरनल और एक्सटर्नल दोघंही असू शकतात. बघा, मला जे एक्सप्लेन करायचं आहे की जो प्रेशर येतो आहे, जो तुम्हाला स्ट्रेस पॉपअप करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या मे बी एक्सटर्नल और इंटरनल असू शकतात, पण त्याचा रिस्पॉन्सिव्हनेस हा तर इंटरनल असतो ना. तुम्हाला मे बी कोणी इम्पोज करत आहे की ही ऍक्टिव्हिटी एवढ्या वेळेच्या आत व्हायला पाहिजे, बाहेरून प्रेशर आला, तुम्ही सांगणार बाहेरून स्ट्रेस आला. नो, स्ट्रेस हा इनसाइडच येतो, स्ट्रेस हा आतूनच येतो. तुम्हाला बाहेरून प्रेशर येतं. स्ट्रेस आणि प्रेशर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्ट्रेस हा तुमचा त्या प्रेशरला केलेला रिस्पॉन्स आहे. या दोघांमधला एक कॉन्फ्लिक्ट समजून घ्या, या दोघांमधला एक डिफरन्स समजून घ्या. स्ट्रेस हा काय आहे, तुम्ही आलेल्या प्रेशरला जो रिस्पॉन्स करतात, तुमचा जो रिस्पॉन्स आहे त्यालाच आपण म्हणतो स्ट्रेस. स्ट्रेस हा इंटरनलीच प्रोड्यूस होतो. स्ट्रेस ये अंदर से आता है. ओके. तो स्ट्रेस जसं की आपण बघितलं, आपण जो रिस्पॉन्स करू तो आपल्या आतूनच येणार.
तर मग मला सांगा, जर ती गोष्ट तुमच्या आतून येत असेल तर त्या गोष्टीला कंट्रोल तुम्ही करणार आहे की बाहेरचा करणार? ऑफकोर्स मी सर. ऑफकोर्स आपको ही करना पड़ेगा. स्ट्रेस अगर आपने बनाया है तो उसको रिलीफ भी आपको ही करना पड़ेगा, उसको मैनेज भी आपको ही करना पड़ेगा. एक्झॅक्टली. सो स्ट्रेस आहे काय याचं सिंपल आणि साधं मिनिंग हेच आहे की स्ट्रेस मीन्स द रिस्पॉन्स. स्ट्रेस मीन्स द रिएक्शन टू द एक्शन. स्ट्रेस मीन्स द रिस्पॉन्स टू द वन ऑफ द डिमांड प्लेस ऑन इट. जो आपके ऊपर प्रेशर आया उसके लिए जो आप रिस्पॉन्स करोगे, रिएक्ट करोगे, दैट रिएक्शन इज कॉल्ड उस रिएक्शन को हम क्या कहते हैं? स्ट्रेस कहते हैं. राइट. सेकेंड पॉइंट में वही लिखा है, एड्रेनालाइन अ केमिकल नेचुरली प्रोड्यूस्ड इन अवर बॉडी एज अ रिस्पॉन्स टू स्ट्रेस. एक जो केमिकल रिएक्शन होता है हमारे बॉडी के अंदर उसे ही कहते हैं स्ट्रेस. अभी ये आपके ऊपर निर्भर करता है कि उस स्ट्रेस के साथ में आपको झगड़ा करना है या उस स्ट्रेस के ऊपर उठकर आपको समस्या का हल निकालना है. ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला त्या स्ट्रेसशी भांडायचं आहे की तुम्हाला त्याच्यावरती त्या स्ट्रेसला मॅनेज करून त्याच्यावरती जायचं आहे. काय वाटतं तुम्हाला, काय करायचं? त्या स्ट्रेसशी कॉन्फ्लिक्ट करत बसायचं आहे की त्याच्यावरती जायचं आहे? डू यू वॉन्ट टू फाईट और डू यू वॉन्ट टू फ्लाइट? सर जर का ते खूप इम्पॉर्टंट असेल तर त्याच्याशी फाईट करणं गरजेचं आहे, नाहीतर मग तो विचार सोडून पुढे गेलेलं बरं. अच्छा, म्हणजे अमृताजी सांगतायत की जर ते आपण त्याला इम्पॉर्टंट असेल तर त्याच्यासोबत झगडू, फाईट करू, अदरवाईज पुढे गेलेलं मूव्ह ऑन झालेलं बरं. ओके, ठीक आहे. चलो सर, पंचवटीचे लोक फार ऍक्टिव्ह येतं, प्रो ऍक्टिव्ह दिसतात मला. रिस्पॉन्सच्या बाबतीत खूप चांगला रिस्पॉन्स आहे, एवढं ऍक्टिव्ह राहा तुम्ही. मी तुमच्या आन्सर वरती नक्कीच येईल अमृता मॅडम. पहिले मी तुम्हाला सांगतो, स्ट्रेस आता चांगला आहे की वाईट आहे हे पहिले सांगा. काय वाटतं, स्ट्रेस चांगला आहे की वाईट आहे? इज स्ट्रेस गुड और बॅड? नक्कीच बॅड आहे. चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. सर जर त्यातून आपल्याला जसं काही चांगलं होणार असेल आपलं तर तो आपल्यासाठी चांगला आहे, पण जर तो आपल्यासाठी काही त्याच्यातून बेनिफिट मिळणार नसेल तर तो वाईट आहे आपल्यासाठी. ओके, ग्रेट अमृता मॅम. अमृता मॅम सांगतायत की स्ट्रेस हा चांगलाही असेल आणि वाईटही असेल. हा, माधवी मॅम तुम्ही काही सांगताय? नाही, जसं अमृता म्हणाली तसंच आहे की जर त्याच्यातनं चांगला एवढ्या करता की आपण त्याच्यातनं एक वेज शोधतो आणि आपल्याला नवीन नवीन आयडियाज मिळतात. आणि वाईट हेल्थ साठी वाईट आहे. हेल्थ साठी वाईट आहे, नवीन नवीन आयडियाज Hello. मिळतील तर चांगलं. हेल्थ Okay, साठी वाईट. great. येस येस. अच्छा अच्छा अच्छा. जसं मी ऑलरेडी बोललो, स्ट्रेस हा तुमच्या आतून येतो, बाहेरच्या येणाऱ्या किंवा तुमच्याच एक्सपेक्टेशन मधून आलेल्या प्रेशरवरची ती रिएक्शन म्हणजे स्ट्रेस. आता स्ट्रेस चांगला की वाईट? बरेच जण म्हणतात की सर स्ट्रेस वाईट असतो. मी सांगतो, स्ट्रेस ना चांगला असतो ना वाईट असतो. स्ट्रेस हा न्यूट्रल असतो. स्ट्रेस इज अ वन ऑफ द इमोशन. स्ट्रेस ही तुमची एक फिलिंग आहे. स्ट्रेस ही एक भावना आहे. तुम्ही त्याला कसं बघता हे तुमच्यावरती डिपेंड आहे. आप लोग उसको कैसे देखते हो वो आपके नजरिए की बात है. जैसे कि अगर हम कहें 10th का बोर्ड का एग्जाम, 12th का बोर्ड का एग्जाम, ये स्टूडेंट्स को बहुत स्ट्रेस क्रिएट करता है. बट मैं बताऊं, वो स्टूडेंट के लाइफ का करियर पॉइंट वहां से ही स्टार्ट होता है. स्टूडेंट के लाइफ का इम्पॉर्टंट टर्निंग पॉइंट वहां से ही होता है. जर तुम्ही असा विचार करत असणार, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना जो एक्झाम आहे तो त्यांच्यासाठी प्रेशर आहे आणि ती प्रेशर त्यांच्यासाठी स्ट्रेसची गोष्ट आहे, पण ते त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट तोच आहे. ओके, तसंच म्हणजे जसं माधवी मॅम बोलल्या, जसं अजून एक अमृता मॅम बोलल्या की स्ट्रेस हा मे बी वाईट असेल किंवा स्ट्रेस हा चांगला असेल, तर डिपेंड आहे स्ट्रेस कुठल्या प्रकारचा आहे. जर स्ट्रेस हा तुमचा मॉडरेट असेल तर तो तुमची एफिशियन्सी वाढवतो. कारण बघा, मी एक टार्गेट ठेवला आहे की आज इव्हिनिंग पर्यंत मला हे काम करायचं आहे. ड्यू टू एनी सिचुएशन, ड्यू टू एनी रीजन मैं वो काम नहीं कर सकता हूँ, लेकिन मैंने अगर टारगेट रखा नहीं तो मैं वो काम कल करूंगा.
कल नहीं किया तो परसों करूंगा, मेरे ऊपर कोई बर्डन नहीं है, कोई स्ट्रेस नहीं है। बट ऐसे तो काम ही नहीं होगा ना। हम क्या करेंगे, उसको पोस्टपोन करते जाएंगे। कोई बोल रहा था स्ट्रेस को सर आगे ढकेल दो, इजी होता है, हम स्ट्रेस को आगे ढकेल देते हैं। नहीं, मॉडरेट स्ट्रेस सबको चाहिए, क्योंकि स्ट्रेस इज वन काइंड ऑफ स्ट्रेस। आता कहाँ से है? आपके एक्सपेक्टेशन से, आपके टारगेट से, राइट? तो स्ट्रेस तो होना ही चाहिए। मॉडरेट स्ट्रेस है तो ये आपका परफॉर्मेंस इंप्रूव करेगा। लेकिन सिमिलरली अगर आपका स्ट्रेस ये थोड़ा सा ही है, छोटा सा ही आपको स्ट्रेस है, तो वो आपको बोर्डम क्रिएट करेगा। अगर आपको थोड़ा सा स्ट्रेस है, अरे यार थोड़ा सा हल्का हल्का ऐसा लग रहा है, मैं अकेलापन महसूस कर रहा हूँ, दॅट क्रिएट्स बोर्डम। एकटेपणा तुम्हाला ते करेल। आणि तेच जर तुमचा स्ट्रेस जास्त असेल ना, तर तुमची अनप्रोडक्टिव्ह एनेक्झिटी लेवल ते वाढवते। त्याच्यामुळे तुमचं फ्रस्ट्रेशन वाढतं। जर तुम्ही भरपूर स्ट्रेस घेताय, अननेसेसरी गोष्टीचं बर्डन घेता आहे, अननेसेसरी गोष्टीचा लोड घेता आहे, तर नक्कीच तुमचा जर जास्त स्ट्रेस घेत असणार तर तुमचं बर्डन वाढेल। म्हणजे स्ट्रेसच्या ज्या मी 3 लेवल सांगितल्या, स्ट्रेस एक्सेस असेल काहीच कामाचं नाही, स्ट्रेस कमी असेल काहीच कामाचं नाही। स्ट्रेस घ्यायचा, मॉडरेट घ्यायचा। स्ट्रेस घ्यायचं म्हणण्यापेक्षा मी असं सांगेल, स्ट्रेस हे आपण क्रिएट करतो आणि तो ऑटोमॅटिक होतो। इट इज अ नॅचरल प्रोसेस, पण त्याला मॅनेज करायला आपल्याला शिकायचं आहे। तुम्ही त्याला थांबणे म्हणजे स्ट्रेस क्रिएट होण्यापासून थांबवू शकत नाही, तुम्ही त्याला मॅनेज करू शकता। आणि तेच आपल्याला शिकायचं आहे कि स्ट्रेस मैनेज कसं केलं जातं। आज हमें वही देखना है कि स्ट्रेस को मैनेज कैसे करना है। ओके सर एक क्वेश्चन। बोला सर आपने कहा कि जब हम एक्सपेक्टेशन करते हैं और वो एक्सपेक्टेशन फुलफिल नहीं होती है तो स्ट्रेस आता है, राइट। सर तो इसका मतलब ये है कि हम लोग एक्सपेक्ट ना करें क्या चीजों को? ग्रेट ग्रेट क्वेश्चन तेजस्वी मैम। तेजस्वी मैम का ऐसा कहना है कि हम एक्सपेक्टेशन ही छोड़ दें। नहीं, एक्सपेक्टेशन रखो, लेकिन उस एक्सपेक्टेशन के साथ में ये चीज भी रखो कि अगर वो एक्सपेक्टेशन हमारी फुलफिल नहीं हुई तो मेरे ऊपर इसका इम्पैक्ट कुछ ना हो। एक्सपेक्टेशन आप ऑब्वियसली खुद से रख रहे हो या बाहर से रख रहे हो, तो किसी और से रख रहे हो, राइट? एक्सपेक्टेशन फुलफिल करना अगर आपके हाथ में है तो सिंपल वे, एक्सपेक्टेशन फुलफिल करो और आगे चलो। अगर आप एक्सपेक्टेशन बाहर से रख रहे हो और वो बंदा नहीं फुलफिल कर पा रहा है, तो नो वरी, आप इस ले लो कि यार उससे उम्मीद रखना ही गलत है। आप उसको अपने ऊपर हावी मत होने दो, यही तो मैं कहना चाहता हूँ। एक्सपेक्टेशन रखना गलत नहीं है, एक्सपेक्टेशन ना जो रिएक्शन है वो गलत है। यस सर, थैंक यू सो मच। ओके, यस, ओके। और भी अगर किसी को कोई डाउट है तो पूछ सकता है बीच में अपने आप को अनम्यूट करके। अभी ऐसे कौन से सिचुएशन है जो हमें स्ट्रेस क्रिएट करते हैं? आइडेंटिफाइंग द स्ट्रेसर्स। अभी हमें एक्चुअली आज के सेशन में स्ट्रेस किस किस चीजों से आता है, मैं आप सबसे अगर रिक्वेस्ट करता हूँ 1 मिनट का समय देता हूँ, आप अगर पेन और एक पेपर लेके बैठेंगे तो अच्छा होगा, क्योंकि एंड ऑफ द सेशन आपके पास में कुछ ऐसा फ्रूटफुल चीजें रहेगी कि जिससे आपका स्ट्रेस मैनेज करना उससे आप सीख जाओ। तो अगर आपको पॉसिबल है तो पेन और पेपर लेके बैठिए एवरीवन। ओके, जो लोग पेन और पेपर लेके बैठे हैं, अभी आप याद करो, इमॅजिन करो, तुम्ही सगळ्यांनी विचार करा की लास्ट टाइम तुम्हाला कुठली सिच्युएशन होती ज्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेस मध्ये होता। आयडेंटिफाय दॅट, लिहा, त्या पेपरवरती लिहा, इथं पुट इन नका करा, त्या पेपरवरती लिहा अशी सिच्युएशन, अशी ऍक्टिव्हिटी जी तुम्हाला स्ट्रेस क्रिएट करते। आजच्या डेट मध्ये जसं मी डिस्कस करतो, सगळ्यांसोबत एकच सिच्युएशन आहे, कोरोनाची 3rd वेव। दैट इज क्रिएटिंग स्ट्रेस सर। बाहर जाए कि नहीं जाए, दैट इज क्रिएटिंग अ स्ट्रेस ना। यस सर।
ओके, आज भी शायद से किसी को इनविटेशन आया होगा कि आपको शादी में जाना है, जाए कि नहीं जाए। सिचुएशन ऐसी है, शादी में जाना नहीं जाना ये आपका सेकेंडरी डिसीजन है। पहले उसके पहले यार गए तो कोरोना, ब्रेकिंग न्यूज, जैसे टीवी ऑन करते हैं क्या आता है सबसे पहले न्यूज चैनल पे, ब्रेकिंग न्यूज, कल भारत में उच्चांक 2.5 लाख प्लस आंकड़े कोरोना के। स्ट्रेस क्रिएट कर रहा है। सिचुएशन क्या है, एक्टिविटी क्या है। अगर मैं अभी बात करूं स्ट्रेस कौन से चीजों से आता है, तो सबसे पहला स्ट्रेस आता है सिचुएशन पे, कि आप कौन से सिचुएशन में हो। फाइनेंशियली प्रॉब्लम में हो, स्ट्रेस आएगा। आप इमोशनली प्रॉब्लम में हो, स्ट्रेस आएगा। आप ट्रैफिक में अटके हुए हो, स्ट्रेस आएगा। सिचुएशन है ट्रैफिक में अटके, ना आगे मूवमेंट के लिए जगह, ना पीछे मूवमेंट के लिए जगह, बहुत लंबा जाम लगा है, खूप लॉन्ग लेन आहे, कुठेच तुम्ही हलायला जागा नाहीये। सिच्युएशन क्रिएटिंग द स्ट्रेस। ऍक्टिव्हिटीज, काही ऍक्टिव्हिटीज असतात ज्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेस येतो, जसं की फॅमिली फंक्शन मध्ये जायला काही लोकांना ऑकवर्ड वाटतं, काही लोक अँटी सोशल असतात। आम्हाला सोसायटीमध्ये जायला, सोसायटीची मीटिंग म्हटली की आम्ही जात नाही, तिथं जाणं म्हणजे खूप मोठं बर्डन असतं। स्टुडंटसाठी एक्झाम स्ट्रेस असते, बरोबर ना। काही लोकांना आपल्या पॅरेंट्स सोबत बोलायला स्ट्रेस असतो। रिलेशनशिप मध्ये काही पर्टिक्युलर रिलेशन असतात ज्याच्यामध्ये स्ट्रेस ऑलवेज येतो। जसं प्रत्येकासोबत हे होत असेल, जे स्पेशली लेडीज आहेत, तुम्हाला तुमच्या सासू सोबत, आणि कोणी सासू असेल त्यांना त्यांच्या सुनेसोबत बोलायला स्ट्रेस येत असेल, त्या रिलेशनशिप मध्ये स्ट्रेस आहे। सर वेरी ट्रू, लेकिन आपने कहा कि सुनेला सासू बरोबर बोलायला स्ट्रेस येतो, दॅट इज ट्रू, बट आय डोंट नो इफ सासू हॅज द स्ट्रेस वाइल टॉकिंग टू द सून। त्यांना उलट जास्त स्ट्रेस असतो। त्यांना उलट जास्त स्ट्रेस असतो, कारण त्यांना माहिती आहे की जर मी जास्त रिॲक्ट केलं, मी जर जास्त काही बोलले तर प्रॉब्लेम मलाच होईल, मला कदाचित उद्यापासून जेवण बंद होऊन जाईल, म्हणून सासूला जास्त स्ट्रेस असतो सुनेपेक्षा। नहीं सर, ऐसा थोड़ी होता है। असं ऑन अ लाइटर नोट, आजच्या डेटमध्ये ना असे काही जे रिलेशनशिप जिथं आपण खूप रिस्पेक्टफुली अगोदर बघायचो, त्या रिलेशनशिप मध्ये पण स्ट्रेस आहे। वडिलांचं आणि मुलाचं कम्युनिकेशन, ते पण आजच्या डेटला स्ट्रेसफुल असतो। हजबंड वाईफचं कम्युनिकेशन, ते रिलेशनशिप आजच्या डेटला स्ट्रेसफुल आहे। म्हणजे हे जे काही सिच्युएशन्स आहे, हे जे काही स्ट्रेस क्रिएटर आहे, दॅट ऑल आर अराउंड यू, सगळे तुमच्या आजूबाजूला आहे। स्ट्रेस येतो तुमच्या रिॲक्शन मधून। स्ट्रेस आहे की नाही आहे ते आपण बघू, पण हे तुम्ही तुमच्या मते आता हे तुम्ही पेपरवर नोट केलेलं आहे की एवढे सगळे आमच्या हिशोबाने स्ट्रेस आहे सर। आयदर इट इज अ सिच्युएशन, आयदर इट इज अ ऍक्टिव्हिटी, आयदर इट इज अ रिलेशनशिप, दॅट ऑल आर स्ट्रेस, राईट। सो स्ट्रेस तर आयडेंटिफाय झालं। आता आपण बघू की हे स्ट्रेसर्स जे आहेत, जसं तुम्ही नोट केलेले असतील बघा, हेच तुमचे स्ट्रेसर आहेत का। स्टुडंट जर असतील तुमच्यापैकी आता, तर त्यांच्यासाठी आजच्या डेटला खूप मोठा स्ट्रेस काय आहे, स्कूल। वर्कहोलिक पीपल्स, त्यांच्यासाठी आजच्या डेटला वर्क फ्रॉम होम, घरी काम करणं सुद्धा एक स्ट्रेस आहे। कामाचा लोड स्ट्रेस असतो। फॅमिली, इट इज अ वन ऑफ द स्ट्रेसर्स। रिलेशनशिप, इट इज अ वन ऑफ द स्ट्रेसर्स। तुम्ही तुमची चेकआउट करतायत लिस्ट की तुमचा स्ट्रेस आउट काय आहे। मे बी इट इज अ लीगल, समजा कोणावरती लीगल सूट आहे, कोणावरती केस झालेली आहे किंवा कोणी केस केलेली आहे, त्या केसचा आउटकम अजून आलेला नाहीये, त्या लिटिगेशनचा स्ट्रेस असतो। फायनान्स, फायनान्सचा स्ट्रेस असेल तुम्हाला। फायनान्सचा स्ट्रेस म्हणजे जसं कोणी लोन घेतलेलं असेल, ईएमआय त्याचे चालू आहेत, ईएमआय जसं जसं जवळ येतो ना टेन्शन वाढतं। बँक बॅलन्स नसेल तर टेन्शन येतं, बरोबर। जर बँकेची नोटीस आली टेन्शन येतं। आता जसं इन्कम टॅक्स रिटर्नची ड्यू डेट होती 31 डिसेंबर, टेन्शन येत होतं, सर सीए ने अजून माझा रिटर्न फाईल नाही केला, हा सीए 6 महिने झाले दिलेले डॉक्युमेंट काम नाही करत, येतं ना। जे ऑडिट ज्यांचे बाकी आहेत त्यांना टेन्शन येतं। हेल्थशी रिलेटेड स्ट्रेस असतो, काहींना
फिजिकल काही डिसॅबिलिटी असेल किंवा हेल्थशी काही रिलेटेड इश्यू असेल, परमनंट इलनेस असेल त्याच्याशी रिलेटेड, दीज ऑल आर मे बी द स्ट्रेसर्स. हे तुम्ही जे आता नोटिंग केलं यापैकी 2-3 पॉइंट्स तरी तुम्ही ऍग्री करणार की हे तुमच्या आजच्या डेटला स्ट्रेस क्रिएट करणारे स्ट्रेसर्स आहेत. राईट. मे बी एन्व्हायरमेंट तर खूप मोठा स्ट्रेस क्रिएटर आहे. जसं आजच्या डेटला कोरोना चालू आहे, कधी कधी एन्व्हायरमेंट जसं आहे विंटर सीझन आणि रेन आला ऑल ऑफ सडन, अवकाळी पाऊस स्ट्रेस क्रिएट करतो. एवढं चांगलं ड्रेस घालून मी जात होतो मस्त फंक्शनला आणि रस्त्यातच पाऊस चालू झाला, स्ट्रेस क्रिएट होतो. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत आजच्या डेटला सिच्युएशन ज्या आहेत, लिव्हिंग सिच्युएशन, त्या सगळे तुमचे काय आहेत, स्ट्रेसर्स आहेत. या स्ट्रेसचा तुमच्यावरती इफेक्ट कसा होतो? पॉझिटिव्ह इफेक्ट होतोच, जसं आपण बोललो की कदाचित स्ट्रेस लाईट जो मॉडरेट स्ट्रेस असतो तो तुम्हाला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देतो, पण जर निगेटिव्ह इफेक्ट असेल तर तो निगेटिव्ह इफेक्ट कसा होतो बघा. ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेसमध्ये असतात ना त्यावेळेस तुमचं वर्किंग स्पीड स्लो होऊन जातो, त्यावेळेस तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी स्लो होऊन जाते ज्यावेळेस स्ट्रेसमध्ये असतात. त्याच्यात मोस्ट ऑफ द जणांना हा प्रॉब्लेम होतो, वजन वाढतच जातं, वेट गेन होतो, ऑर मे बी वेट लॉस होत राहतो. होतं ना, जसं आपण बऱ्याच दिवसानंतर कोणाला बघतो, अरे तुझी तब्येत फार उतरली, काही टेन्शन आहे का, हाच आपण पहिला क्वेश्चन त्याला करतो. म्हणजे स्ट्रेस मध्ये जर असेल तर आपला वेट गेन और मे बी वेट लॉस होतो, अनएक्सपेक्टेड हेअर लॉस होतो. राईट. हार्ट पॅल्पिलेशन होतं, म्हणजे ज्या वेळेस आपण स्ट्रेसमध्ये असतो, टेन्शन मध्ये असतो, आपले हृदयाचे ठोके वाढतात, टेन्शन वाढतं, धगधग वाढते. हे फिजिकल स्ट्रेसचे इफेक्ट्स आहेत, हे निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत तुमच्या फिजिकलवरती. हे तर बऱ्यापैकी लोकांबद्दल तुम्ही ऐकलं असेल, हाय ब्लड प्रेशर. स्ट्रेसमुळे ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम्स आजच्या डेटला भरपूर लोकांमध्ये आहेत. हे स्ट्रेसचे निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत. इट इज नॉट ओनली इम्पॅक्ट्स ऑन द फिजिकल, इट ऑल्सो इम्पॅक्ट्स ऑन द इमोशनल. स्ट्रेस हा तुम्हाला इमोशनल वरती पण इम्पॅक्ट करतो. कसं काय? तुमचा मूड नेहमी स्विंग होत राहतो. आज काय करायचं, उद्या काय करायचं, आज हे करू ते करू. ह्या मोमेंटला वाटतं की हे करायला पाहिजे, सेकंड मोमेंटला वाटतं काहीतरी वेगळं करायला पाहिजे, थर्ड मोमेंटला काही वेगळं वाटतं. प्रत्येक मोमेंटला मूड स्विंग होत असतो. कशामुळे? स्ट्रेसमुळे. म्हणजे काही जण हे सांगतात की लहान मुलं फार चिडचिड करतात, लहान मुलांचा हा ऐकत नाही, मूड चेंज होत राहतो. हे कशामुळे आहे? ते मे बी स्ट्रेसमध्ये असते. इमोशनली हा इम्पॅक्ट होत असतो. अनेक्झिटी होते, कॅन लीड टू अ डिप्रेशन. बघा, ज्यावेळेस स्ट्रेस 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 ज्यावेळेस स्ट्रेस एवढा होऊन जातो ना बंडल, इट क्रिएट्स द डिप्रेशन. बंडल ऑफ स्ट्रेस घेतला तिथे डिप्रेशन. म्हणजे जिथं स्ट्रेस ओव्हर व्हायला लागला तिथे तुमचं डिप्रेशन स्टार्ट झालं. सगळ्यात जास्त ही आजच्या डेटला भरपूर आजूबाजूला केसेस आहेत, आजूबाजूला भरपूर या इम्पॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत की ज्या डिप्रेशन मध्ये व्यक्ती जातात. कशामुळे? स्ट्रेसमुळेच. आणि स्ट्रेस मी तुम्हाला अगोदरच बोललोय, स्ट्रेस इज अ जस्ट अ इमोशन. तुम्ही त्याला मॅनेज करायचं शिकायचं आहे. राईट. इट कॅन ऑल्सो लीड्स टू अ अनहेल्दी, कॉपिंग स्ट्रॅटेजीज, दॅट इज अल्कोहोल, ड्रग ऍडिक्ट. अल्कोहोल घ्यायला लागतात, ड्रग ऍडिक्शन येतं. ह्या सगळ्या इमोशनल वर इम्पॅक्ट करणाऱ्या तुमच्या निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत स्ट्रेसचे. इज एव्हरीवन विथ मी? Yes, sir. Yes, sir. सो स्ट्रेस चे Yes. इम्पॅक्ट आपण बघितले, कशा पद्धतीने स्ट्रेस आपल्या वरती निगेटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट करतो. आता ह्या स्ट्रेसला आपल्याला शिकायचं काय आहे? मॅनेज करायला. कारण बघा, मी तुम्हाला हे नाही सांगणार की तुम्हाला स्ट्रेस येणार नाही, कारण जर स्ट्रेस येत नसेल तर सिस्टीम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके. स्ट्रेस येत नसेल तर सिस्टीम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. स्ट्रेस यायलाच पाहिजे, कारण स्ट्रेस आल्यानेच तुम्हाला एक इफिशियन्सी वाढते, स्ट्रेस आल्यानेच टार्गेट वाढतो.
हा, पण त्या स्ट्रेसला तुम्हाला शिकायचं आहे मॅनेज करायला. त्या स्ट्रेसला तुम्हाला हँडल करायला जमलं पाहिजे. आता जसं की तुम्ही बघताय साइड मध्ये की मॅनेज करणं सर हे तर रेग्युलर टिप्स आहे. हा, तुम्ही सांगणार योगा करा, तुम्ही सांगणार मेडिटेट करा, एक्सरसाइज करा, झालं. आम्हाला नवीन काय शिकायला मिळालं? आय एम ऍग्री विथ दिस. बघा, कुठलाही स्ट्रेस मॅनेजमेंटचा ट्रेनर तुम्हाला हेच सांगेल की स्ट्रेस मॅनेज करायला ह्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करता यायला पाहिजे, राईट? पण ठीक आहे, मी माझ्या एंडने काही नवीन पद्धतीने तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट दाखवेल. स्ट्रेस रिलीफ स्ट्रॅटेजीज मध्ये काय असू शकतं? तर बॉडी रिलॅक्सेशन अँड एक्सरसाइज. बॉडी रिलॅक्सेशन आणि एक्सरसाइज ही जी टेक्निक आहे, यामध्ये लोकांना असं वाटतं की सर आम्ही मॉर्निंगला योगा केलं पाहिजे. नो डाऊट, पण छोट्या छोट्या अशा टिप्स आहेत. जसं सपोज तुम्ही ऑफिसला चेअरवरती बसलेले आहेत, राईट? 1 मिनिट फक्त पॉज घ्या, 1 मिनिट पॉज घ्या आणि जस्ट डोळे बंद करून, म्हणजे काही ऍक्टिव्हिटी करताय, खूप स्ट्रेस आलं, रिलॅक्स. चेअरवरती बसल्या बसल्या जर तुमची चेअर मुव्हेबल असेल, व्हील चेअर असेल, थोडं मागे डोकं टेकून रिलॅक्स बसून घ्या. ते सुद्धा स्ट्रेस रिलीफ करेल. इट इज नॉट नेसेसरी गो मॉर्निंग अँड डू एक्सरसाइज, जॉगिंग करा. इट इज नॉट अ कंपल्सरी. स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज करा. ओके, किचन मध्ये काम करत आहेत, 1 मिनिट बसून निवांत विचार करा, काय काय झालं, काय काय बाकी आहे, रिलॅक्स होऊन जा. ओके, सो फिजिकल एक्सरसाइज प्रत्येक जण सांगेल करायला. मी सांगेल एवढं मोठं नका करा, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पॉज घ्यायला शिका, रिलॅक्स व्हायला शिका. कंटिन्यू वी आर रनिंग अँड रनिंग. एक गोष्ट झाली, दुसरी ऍक्टिव्हिटी, तिसरी ऍक्टिव्हिटी, हे टास्क झालं, ते टास्क झालं, हे करायचं आहे. कुठेतरी पॉज घ्या. बॉडी रिलॅक्सेशन इज अ मोर इम्पॉर्टंट. ओके, ब्रिदिंग टेक्निक सगळेच जण वापरत असतील, कोणी नाही वापरत असेल. सर ब्रिदिंग असं सांगितलं आहे की ब्रिदिंग टेक्निक ही फक्त मॉर्निंग मध्येच मेडिटेशन, असं मस्त डोळे बंद करून म्युझिक काहीतरी मेडिटेशनचं लावून ब्रीथ इन ब्रीथ आउट असं करायचं. नॉट नेसेसरी. ज्या वेळेस तुम्हाला वाटतं ना स्ट्रेस येतोय, ज्या कामात आहे, मे बी तुम्ही सेशन मध्ये आहात, कुठे काही ऍक्टिव्हिटी मध्ये आहात, डीप ब्रीथ घ्या, रिलॅक्स करा, डीप ब्रीथ घ्या. 5 वेळेस डीप ब्रीथिंग, खूप बेनिफिट मिळेल तुम्हाला. इट इज नॉट नेसेसरी की मॉर्निंगला. बघा, मी प्रॅक्टिकल बोलतो की तुम्हाला होईलच, नॉट नेसेसरी. ओके, पण ब्रीथिंग, नॉर्मल ब्रीथिंग तर करू शकता. जसं मला एक ईपीएस म्हणून सेशन असतो आमचा, त्या ईपीएस सेशन मध्ये बरेच जण विचारतात, सर आम्ही ज्या वेळेस स्टेज वरती जातो तर आम्हाला फिअर येतो, आम्हाला बोलायला घाबरतो, आम्ही पोडियम वरती गेलो, माईक कडे बोललो, पहिले आम्ही घाबरतो. काही नाही, तिथं गेल्यानंतर 5 सेकंद रिलॅक्स व्हा, 10 सेकंद रिलॅक्स व्हा, सेट करून घ्या सगळं आणि मग बोलायला स्टार्ट. म्हणजे आम्ही त्यांना ईपीएस मध्ये तेच सांगतो की काही नका करा, डीप ब्रीथिंग करा. किंवा अजून एक टेक्निक, जर तुम्ही सपोज स्ट्रेस रिलीफ करायचं आहे तुम्हाला, तर हे जे तुमचे 2 फिंगर्स आहेत, 10 फिंगर्स, दोघं पाम्सला अशा अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल, लोक असं असं करतात. ओके, ते आपल्या ट्रेनर ज्यावेळेस ट्रेनिंग देताना अशा पद्धतीने ब्रीदिंग करतो. हे जे असतात ना ऍक्युपंक्चरचे पॉइंट्स आहेत तुमचे, तुम्हाला माहिती असेल, याच्यामुळे स्ट्रेस रिलीफ होतो. ओके, या छोट्या छोट्या टेक्निक्स आहे. मोठ्या टेक्निक्स एक्सरसाइज करणं वगैरे जमत असेल वेल अँड गुड, नाही जमत असेल छोट्या छोट्या गायडेड इमॅजिनरी फिजिकल एक्सरसाइज करा, योगा. बघा, मी कितीही सांगितलं, ज्या वेळेस तुम्ही डिसाईड केलं तर ते जमेल. ओके, वर्कआउट रुटीन मध्ये वर्कआउट करा, दॅट इज अ स्ट्रेस रिलीफ. मेडिटेशन करा, काउन्सिलिंग करा. हे काउन्सिलिंग हा एक्स्ट्रीम ज्यावेळेस होऊन जातो स्ट्रेस, डिप्रेशन वाली सिच्युएशन, त्यावेळेस अपार्ट. पण बाकी ह्या ज्या पहिल्या 3 टेक्निक सांगितल्यात ना, हे सगळे फ्री ऑफ कॉस्ट. पहिल्या 3 टेक्निक, बॉडी रिलॅक्सेशन कुठेही करू शकतो, फिजिकल एक्सरसाइज योगा करू शकतात घरातल्या घरात. युट्यूब मध्ये एवढे व्हिडिओज आहेत, एनी टाइम यू कॅन डू इट. मेडिटेशन एनी टाइम यू कॅन डू इट. ओके, अँड दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉक थेरपी. टॉक थेरपी लोकांना असं वाटतं की फक्त काउन्सिलरशी बोलायचं, नाही.
कुठलाही नंबर डायल करायचा, ज्याला तुम्हाला वाटतं ही इज अ गुड लिस्नर, तुम्ही व्यक्त व्हा. आजच्या डेटला लोक करत काय नाही तर व्यक्त होत नाही, बोलतच नाही, बोलायला वेळ नाहीये. तुम्हाला असं वाटतं समोरचा बिझी असेल, त्याला फोन करा, त्याला विचारा. विचारण्यापेक्षा तुम्ही सांगा, जर त्याला वेळ नसेल तर तोच सांगून देईल की मी बिझी आहे, नंतर बोलतो. पण तुम्ही तर तुमचे इमोशन्स एक्सप्रेस केले ना. तुम्ही स्वतःला, तुमचा जो गार्बेज साठलेला आहे डोक्यामध्ये तो तुमचा बाहेर निघतो आहे. तुम्ही काय करता आहे, तुम्ही स्वतःच्या स्वतः डोक्यामध्ये ठेवता आहेत आणि तुम्हीच तुमचं इमॅजिन करू शकता त्याला वेळ नाही. कदाचित त्याला वेळ असेल. इमोशनल ज्या फिलिंग्स आहेत त्याला एक्सप्रेस करायला शिका. ही जी आहे टॉक थेरपी, ही टॉक थेरपी मीन्स इट इज विथ द काउंसलर, बट आई वुड लाइक टू से कि ही जी टॉक थेरपी है ये आप किसी से भी बात करके अच्छा महसूस कर सकते हो. और जब कोई नहीं होता है ना, तब एक ही इंसान होता है जो कभी भी झूठ नहीं बोलता है. क्या होता है, कोई बताएगा मुझे? मिरर. ग्रेट माधवी मैम, इट्स अ मिरर. कुछ मत करो, मिरर के सामने खड़े हो जाओ, या फिर आज के डेट में एक और आपके साथ में है, वो आपका कैमरा, सेल्फी कैमरा ऑन करो. मिरर नहीं है, बाहर है, मिरर नहीं है, खुद से बातें कर लो. जब आप खुद से बातें करोगे, जब आप ये चीज सीख जाओगे, जब आप ये हैबिट डाल लोगे, मैं 101% कहता हूँ आप बहुत अच्छा फील करोगे. स्ट्रेस बहुत रिलीफ होगा. इट इज नॉट नेसेसरी कि आपको सुनने के लिए कोई बाहर का ही पर्सन चाहिए. आप खुद से ऐसा करते वक्त सिर्फ पब्लिक प्लेस में ध्यान रखना कि आसपास में आपके जानने वाले ना हो. ओके, ये मैं डिस्क्लेमर दे देता हूँ. नहीं तो पता चला आप बैठे हो कहीं पे तो भी मीटिंग में आणि कर लिया सेल्फी कैमरा ऑन आणि चालू बडबड करना, लोग आजू बाजू वाले बोलेंगे अरे ये क्या ये क्या हो गया. ओके, सो ये टॉक थेरेपी इज वन ऑफ द बेस्ट स्ट्रेस रिलीफर. आप खुद से बातें करो, खुद को समय दो. क्लियर? सो स्ट्रेस हमें हैंडल करना सीखना है. स्ट्रेस को हमें अगर परमानेंट बाय बाय करना है, मैं फिर से एक बार बात कहता हूं कि स्ट्रेस ये आपका जाएगा नहीं, स्ट्रेस आना चाहिए. आपको आज सीखना क्या है, स्ट्रेस को मैनेज करना. ओके, लाइफ कोचिंग, बहुत सारे लाइफ कोचेस है, आप देखते हो. लाइफ कोचेस, अगर आप बहुत ज्यादा सीवियर हो रहा है प्रॉब्लम, लाइफ कोचिंग इज द लास्ट ऑप्शन. Okay, this is the some of the tips. I would like to share some more tips. That is first tip, changing the perception and yes, बोलिए. क्वेश्चन पूछो क्या? हाँ, सर कभी कभी ना हम लोग बहुत स्ट्रेसफुल सिचुएशन में आ जाते हैं कि जहाँ पे हम लोग पैनिक कर जाते हैं. तो पैनिकिंग सिचुएशन में समझ में नहीं आता कि करे या नहीं करे, कुछ सोचता ही नहीं है ऐसे वक्त पे, इतना पैनिक कर जाते हैं. तो ऐसे वक्त पे कैसे क्या हैंडल करें खुद को? एक बार रिपीट करेंगे आप आपका डाउट? सर कुछ सिचुएशंस ऐसी आ जाती है जहाँ पे हम लोग बहुत ज्यादा पैनिक कर जाते हैं. तो पैनिक की सिचुएशन में हो जाता है कि हम लोग कुछ सोच नहीं पाते हैं, कोई थॉट नहीं आता है, कुछ समझ में नहीं आता है, सिर्फ घबरा जाते हैं. तो ऐसे वक्त पे कैसे खुद को संभाल ले? ओके, सबसे पहले तो रिलैक्स करो. सबसे पहले तो ये जानो कि उस पैनिक का रीजन क्या है, पैनिक क्यों हो रहा है. क्योंकि पैनिक होने से कभी भी आपका काम होगा ही नहीं. सो सबसे पहले अपने आप को रिलैक्स करो, और रिलैक्स करने के बाद में उस सिचुएशन को किस तरह हैंडल किया जाता है. मतलब अगर आप पूछोगे मुझे क्या करना है, तो सबसे पहले रिलैक्स करना है. बराबर, रिलैक्स करने के बाद में देखो कि आपके कंट्रोल की बात क्या है. तो आपके कंट्रोल की बात थी रिएक्शन करना, आपने रिलैक्स कर लिया. अब रिलैक्स करने के बाद में आप देखोगे वे आउट क्या है, क्या वे आउट निकल सकता है. वी हैव an option to solve the problem, then go for that option. If you don't have an option to solve the problem, then ask some help. And if it is not available, then get out of it. जहां पे मतलब जैसे पैनिक की सिचुएशन है, जैसे अभी सपोज मैं एग्जांपल देता हूं कि
दो लोगों का झगड़ा चल रहा है, राइट, हस्बैंड वाइफ का झगड़ा चल रहा है, हस्बैंड वाइफ का झगड़ा चल रहा है, दोनों ने आज ठान लिया है कि वो सुनेंगे नहीं, तो उस वक्त सबसे अच्छा क्या होता है, किसी एक ने वहां से निकल जाना, राइट ना। पैनिक हो रहा है, दोनों भी पैनिक हो रहा है, सिचुएशन ऐसा है, पैनिक बहुत क्रिएट हो रहा है, बेस्ट वे इज एक जन वहां से निकल जाए तो वो रिश्ता बच जाएगा। सुना होगा ये आपने, बस दैट इज द वे। आइदर रिएक्शन बचा लो या फिर आप उसको कुछ बात करके देखो, आपके अंदर कंट्रोल सिचुएशन है उसको कंट्रोल करो, बाहर का किसी का किसी को हेल्प करो, उसको कह दो भाई प्लीज आज चुप बैठ जा। अगर वो नहीं सुनता है सो डोंट वरी, आप कमरे से बाहर निकल जाओ, उस जगह छोड़कर बाहर निकल जाओ, दैट इज द बेस्ट। ओके, अभी जैसे कि हमने देखा स्ट्रेस ये आता है आपको आपके एक्सपेक्टेशन से, कि ये मेरी एक्सपेक्टेशन है, तो वो एक्सपेक्टेशन को थोड़ा साइड में रख सकते हैं ना, उस परसेप्शन को थोड़ा साइड में रखते हैं, आपका नजरिया जे तुमचं बघण्याचा दृष्टिकोन आहे, जी तुमची एक्सपेक्टेशन आहे, जी तुमची अपेक्षा है, जो आपकी एक्सपेक्टेशन है उसको साइड में रखो, तब भी आपका स्ट्रेस साइड में हो जाएगा। मतलब सपोज जैसे कि मुझे आज इवनिंग में कहीं पे तो भी जाना था, ये मेरी एक्सपेक्टेशन एज पर शेड्यूल थी, बट फिलहाल के लिए मैं अगर वो चीज को साइड में रख दूं तो मैं मेरे बाकी कामों पे तो कॉन्सेंट्रेट कर दूंगा। क्या होता है इवनिंग में जाना या नहीं जाना, जाना या नहीं जाना, ये सोचते सोचते मैं अभी का काम भी उसमें ही वेस्ट कर देता हूँ। अभी का टाइम मेरा क्या था, दूसरा काम करने का, वो काम कर लो। इवनिंग का डिसीजन इवनिंग के टाइम पे लेके, इवनिंग के टाइम पे लेके, अगर कंफ्यूजन है एक्सपेक्टेशन को साइड में रख दो, परसेप्शन को साइड में रख दो, अभी डिसीजन लो, अभी डिसीजन नहीं हो रहा है थोड़ा सा साइड में रखो और आगे बढ़ो, स्ट्रेस कम होगा। आप क्या करोगे, दोनों चीजों को साथ में करोगे, एक भी काम पूरा नहीं होगा। एक और सेकंड टिप, ब्रेक अ जॉब एंड टास्क इनटू मैनेजेबल पार्ट्स। बड़े काम को कभी भी एक साथ में नहीं किया जा सकता है, उसको क्या करते हैं, छोटा 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 ब्रेक ब्रेक करते हैं, बराबर ना। अगर हाईवे कंस्ट्रक्ट करना है, अगर कोई ब्रिज कंस्ट्रक्ट करना है, तो मुझे बताओ एक दिन में हाईवे बन जाता है क्या, एक दिन में ब्रिज बन जाता है क्या? इट विल टेक टाइम, नो सर, इट विल टेक टाइम। कैसे, अभी एक दिन में आपने रोड बनाना आ गया, टास्क बनेगा, टाइम कैसे लेगा? उसको छोटे छोटे पार्ट में, छोटे छोटे पार्ट में ब्रेक कीजिए, छोटे छोटे पार्ट में जॉब को डिस्ट्रीब्यूट कीजिए। समझ में आ रहा है अब तक? Yes, इसमें sir. किसी को कुछ डाउट? नो सर। सेट अ रीजनेबल एंड रियलिस्टिक गोल, ये स्ट्रेस का सबसे बड़ा रीजन है। हम उम्मीद रखते हैं, हम खुद से उम्मीद रखते हैं, हम दूसरों से भी उम्मीद रखते हैं, लेकिन हम रियलिस्टिक उम्मीद नहीं रखते। मैं खुद से उम्मीद रखता हूं कि मैंने कल मॉर्निंग में 5 बजे उठ जाना चाहिए, ये मैं डेली उम्मीद रखता हूं, तो मैं नहीं उठता हूं, क्योंकि मुझे उठने की हैबिट 8 बजे की है। जिस इंसान को 8 बजे की हैबिट है, वो सेकंड ऑल ऑफ सडन 5 बजे उठ जाने की आदत डाल लेगा क्या? नहीं होगा। रियलिस्टिक रखो, आज 8 का टाइम था, कल 7 बजे उठो, उसके पहले 6 बजे का टाइम करो, फिर धीरे धीरे 5 बजे पे जाओ। मतलब आपको जो गोल्स रखने हैं, स्टूडेंट्स अगर है तो स्टडी में उनको रियलिस्टिक गोल रखना है, ना कि उनको उम्मीद से ज्यादा। ऐसा अगर आप वहां से स्ट्रेस चालू होगा, क्या होगा, आपने 8 बजे का उठने की आदत है, टारगेट रख लिया सुबह 5 बजे उठना, 5:30 बजे भी उठे ना तो भी आपको फील नहीं आएगा, आप खुश नहीं रह पाओगे, आप बोलेंगे अरे यार 5 बजे उठना था ना, गया आज का दिन भी गया। सेकेंड डे फिर से बोलता हूँ, आप वापस से 7:30 के पहले उठोगे। रियलिस्टिक नहीं थे आप, रियलिस्टिक गोल रखो, रियलिस्टिक गोल रखोगे तो आप अचीव कर पाओगे, स्ट्रेस नहीं आएगा। गोल ही पहले इतना बड़ा रख लिया कि एक्चुअल से हो ही नहीं सकता, अचीव ही नहीं हो सकता, और अचीव नहीं होगा तो स्ट्रेस आता है, फ्रस्ट्रेशन आता है। सो अपने टारगेट को, अपने एक्सपेक्टेशन को, अपने गोल को सेट करो। अवॉइड प्रोकास्टिनेशन, ये भी स्ट्रेस का सबसे बड़ा रीजन है। व्हाट डू यू मीन बाय प्रोकास्टिनेशन? क्या होता है प्रोकास्टिनेशन?
काम को आगे ढकेलना। काम को आगे ढकेलना, दैट इज द मेन रीजन ऑफ स्ट्रेस। हमें टास्क था कि आज हमें ये काम कर लेना, आज तो हमने किया नहीं। वो काम तो चुकना नाही है ना, काम हे जात नाही, काम कसं संपतं, काम केल्यावरच संपतं। आपण करतो काय, कामाला उद्यावर ढकलतो आणि उद्या परत सकाळी उठल्याबरोबर तो काम पहिले दिसतो जो आम्ही काल पेंडिंग होतो। म्हणजे आमची जी टू डू लिस्ट आहे तिला जर टाइम टू टाइम टू डू नाही केलं तर ती तुमची टू डू नाही राहत, ती तुमची पेंडिंग लिस्ट राहते। मग एक दिवस असं होतं टू डू लिस्ट कमी राहते आणि पेंडिंग लिस्ट जास्त राहते, आणि ज्या दिवशी पेंडिंग लिस्ट जास्त राहते त्या दिवशी तुम्ही भरपूर स्ट्रेस राहतात। सो इफ यू डोंट वांट टू क्रिएट द टू मच पेंडिंग लिस्ट, ट्राई टू क्रिएट छोटे छोटे टू डू लिस्ट, जो जो चीजों को उसी टाइम पे निपटाओ। आपका देखो बहुत बड़े काम एक साथ में नहीं होते हैं, छोटे 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 चीजें होती है, और उस काम को करते चलो, आगे बढ़ो, काम को करो आगे बढ़ो, काम को करो आगे बढ़ो। प्रोक्रास्टिनेट करने से कुछ नहीं होगा, स्ट्रेस बढ़ेगा। सो बेटर वे अवॉइड द प्रोक्रास्टिनेशन, राइट। सेट अ बाउंड्रीज। क्या होता है कि कोई भी काम करने की अगर बाउंड्री नहीं रही, अगर हमें कोई चीज का लिमिट ही पता नहीं है तो हमारा किस भी डायरेक्शन में जाएंगे, एंड ऑफ द डे कुछ मिलेगा, कोई आउटपुट रहेगा नहीं रहेगा। सो बाउंड्रीज सेट होनी चाहिए। डोंट कॉम्प्रोमाइज योर वैल्यूज एंड बिलीव्स। जो भी आपकी बिलीव्स है, जो भी आपकी सोच है, उसको कभी कॉम्प्रोमाइज नहीं करना। शेड्यूल मी टाइम, मेरा टाइम भी निकाल के रखो, ये बहुत इंपॉर्टेंट है स्ट्रेस मैनेजमेंट के लिए, क्योंकि आप सबके लिए टाइम निकाल सकते हो, आप खुद के लिए टाइम नहीं निकालते हो, और वहीं से स्ट्रेस स्टार्ट होता है। जैसे मैंने बोला, अगर आपको बात करनी है, कोई नहीं है बात करने को, खुद से बात कर लो, यू विल फील रिलीफ, यू विल फील रिलीफ। खुद के लिए जिस दिन से टाइम निकालोगे, स्ट्रेस मैनेज होना ऑटोमेटिक हो जाएगा। आर यू गेटिंग दिस? अवॉइड द कैफे। बेनिफिट्स क्या है स्ट्रेस मैनेजमेंट के? जैसे अभी मैनेज कैसे करना ये सीख लिया, बेनिफिट्स क्या हो गए? नो डाउट, फिजिकल हेल्थ हमारी अच्छी होगी, इमोशनली स्टेबलाइज हो गए, हमारे फिजिकली मोर एनर्जी मोर स्टैमिना रहेगा, पॉजिटिव एटीट्यूड रहेगा, हैप्पी रहेंगे, खुश रहेंगे, एनर्जाइज रहेंगे ऑल टाइम। कुछ पर्सनालिटीज होती है ना जो ऑल टाइम स्माइलिंग होती है, और कुछ पर्सनालिटी ऐसी होती है ऑल टाइम 12 बजे हुए रहते हैं। आप भी पहचानते हो किसके ऑल टाइम 12 बजे हुए हैं शक्ल पे, और कोई कौन ऑल टाइम हैप्पी है। क्यों हैप्पी है? क्योंकि जो आपके अंदर होता है ना, उसका ही ये फेस जो है, इसके एक्सप्रेशन आपके अंदर से आते हैं। समझ में आ रहा है? सो इमोशनली स्टॅबिलाइज राहणार, तुम्ही जर स्ट्रेस मॅनेज करायला शिकले, तुमचा ऍटिट्यूड एकदम पॉझिटिव्ह असेल, हॅप्पियर राहणार, होपफुल राहणार, ऑल टाइम एकदम ऍक्टिव्ह राहणार, तुम्ही तुमच्या फोकसला इम्प्रूव्ह करू शकतात, नवीन गोष्टी शिकू शकतात। आता जर तुमच्याकडे ऑलरेडी डोक्यामध्ये भरपूर कचरा साठलेला आहे, नवीन गोष्टी शिकायला काही जागा आहे का? क्रिएटिव्हिटी येईल का? नाही येणार। स्ट्रेस इन असेल तर काहीच होणार नाही। जर तुम्ही जर तुम्ही स्ट्रेसलेस असाल तर तुमच्याकडे माझं काम राहतात आणि काकू पण ऐकत नाही, आमचं जीवनाला नको जायला। उज्ज्वला मॅम प्लीज स्वतःला म्यूट करता का? कोणाचा आवाज येतो एकदा बघून घ्या। स्ट्रेस मॅनेजिंग आपण बघितलं, आपण काही अदर टिप्स बघितल्या। नाउ बेनिफिट्स ऑफ स्ट्रेस नंतर हे आहेत तुमचे काही हेल्पफुल, जे आजच्या डेटला तुम्हाला इझिली तुमच्या प्ले स्टोअर मध्ये, आय स्टोअर मध्ये अवेलेबल आहे। तुमच्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप असेल का आहे? लोकांशी कम्युनिकेट करण्यासाठी। तुमच्या मोबाईल मध्ये फेसबुक आहे का आहे? जगाशी कनेक्ट होण्यासाठी। तुमच्या मोबाईल मध्ये असे काही ऍप्स नाही आहेत जे तुम्हाला स्ट्रेस रिलीफ करतील।
हे राहणं गरजेचं आहे. मोबाईल डिव्हाइस हा चांगला आहे, त्याला तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी चांगल्या पद्धतीने यूज करू शकता. आणि तो काय आहे, एक सिंपल क्लिक वरती डाउनलोड करा. काही ऍप्स मी इथं दिलेले आहेत कम्प्लीट रिलॅक्सेशन साठी, जो तुम्हाला मेडिटेशन, स्ट्रेस फ्री लाईफ कसं असेल त्यासाठी गाईड करेल. द माइंडफुलनेस ऍप, माइंडफुलनेस नावाचा ऍप आहे, काम ऍप आहे, ज्यामध्ये तुम्हाला मेडिटेशनच्या पण काही टिप्स आहे. स्लीपिंग, डीप स्लीपिंग, आता तुम्ही आपल्या देशाचे पंतप्रधान यांचं शेड्यूल बद्दल तुम्हाला अवेअर असेलच की ते फक्त 4 तास झोपतात आणि आपल्या 8 तास पण कमी पडतात. का आपल्या 8 तास कमी पडतात, त्यांना 4 तास का सफिशियंट आहे? बिकॉज जी त्यांची क्वालिटी स्लीप असते ना ती चांगली असते. ते यासाठी ह्या ऍप मध्ये तुम्हाला भरपूर बेनिफिट्स हेल्पफुल मिळेल. ओमावेना ऍप आहे, मेडिटेशन फॉर एव्हरीवन, बेसिक मेडिटेशनच्या टिप्स दिलेल्या आहेत, ज्याचा तुम्ही यूज करून तुम्ही स्ट्रेस फ्री लाईफ जगू शकता. ओके, एक छोटीशी एक्सरसाइज करायची. मग एव्हरीवन इज रेडी फॉर द एक्सरसाइज? येस सर. येस सर. सगळेजण जिथे आहेत, म्हणजे आयदर तुम्ही कुठे चेअरवर बसलेले आहात, जर उभं कोणी असणार तुमच्यापैकी तर फक्त एका जागी बसून घ्या. त्या स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी आपण बघू काय आहे सिंपल टेक्निक. एका जागी बसून घ्या, कम्फर्टेबल बसा, कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा. तुमचे डोळे बंद करा. Sit at a one place in a comfortable position and close your eyes. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल त्यावेळेस तुम्हाला तिथं लक्ष द्यायचं. सगळ्यांचे डोळे बंद आहेत. एक दीर्घ श्वास घ्या. डीप इन, breathe out. Breathe in. इमॅजिन करा तुम्ही सगळे रिलॅक्स आहे. तुमच्या आजूबाजूला थोडा गारवा जाणवत असेल. तुमच्या डोक्यामध्ये काही थॉट्स असतील. एक एक थॉट्सला ऑब्झर्व करा. तुमच्या डोक्यात पेंडिंग लिस्ट येत असेल. तुमच्या आजूबाजूला काही मूवमेंट होत असेल त्याला फील करा. सगळ्या गोष्टी होऊन जातील. स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. सब हो जाएगा. लेट इट गो. आप रिलैक्स फील कर रहे हो. यस,
नाउ ओपन युअर आईज एव्हरीवन. कसं वाटलं? रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. अच्छा, रिलॅक्स झालं. ओके, अजून? समथिंग पॉझिटिव्ह वाइब्स. अच्छा, पॉझिटिव्ह वाइब्स आल्या नंदिनीची. ओके, रिलैक्स महसूस हो रहा था. अच्छा, मनोज जी रिलैक्स महसूस हो रहा था. अच्छा, फीलिंग रिलैक्स. अच्छा, फीलिंग रिलैक्स. इसके पहले हुआ नहीं था? इसके पहले किसी ने करवाया नहीं था? मैंने कुछ भी डिफरेंट नहीं किया है. मैंने कुछ भी डिफरेंट नहीं किया है. ये सब बातें आपको पता है. सिर्फ आपको खुद का समय निकालना है. 1 मिनट भी नहीं लगा ये एक्टिविटी के लिए, 1 मिनट भी नहीं लगा. लेकिन आप पहले से बेटर फील कर रहे हो ना? एटलीस्ट 1%. जो दिमाग में कचरा चल रहा था, अभी आप आधे दिन में हो. मे बी आपने आपके दिन का 6 घंटे ऑलरेडी टाइम यूटिलाइज किया होगा या टाइम वेस्ट किया होगा. मे बी आपके पास में अभी शेड्यूल में आगे के 10 घंटे है, जिसके आपके शेड्यूल फिक्स है. फिक्स है आपका शेड्यूल, आगे ये करना है, 2 बजे ये है, 3 बजे ये है, सब चीजें सिंक्वेंसिंग है. लेकिन ये रिलैक्स अगर आप करोगे तो देखना आने वाले टाइम में आपका परफॉर्मेंस इंप्रूव होगा. कुछ नहीं करना है, एक जगह बैठ जाना है और रिलैक्स हो जाना है. अगर मैं कहूँ तो आपको करना क्या है? सिंपल है, चीजों को बैलेंस करना है. The key word is balance. It is all about the balance. जो भी है आपके इमोशंस के साथ, आपके एक्सपेक्टेशंस के साथ, आपके टाइम के साथ, सब चीजों को बैलेंस करो. स्ट्रेस मैनेजमेंट इज नथिंग. स्ट्रेस मैनेजमेंट करना, बैलेंस करना, ये आपके हाथ में. ओके, चलो एंड ऑफ द सेशन. अब तक के सेशन में कोई डाउट है तो आप पूछ सकते हैं. यस, किसी को कोई क्वेश्चन पूछना है? हाँ, तेजस्वी जी का हैंड रेज है. जिसको क्वेश्चन पूछना है अपना हैंड रेज कीजिए. सर, आपने प्रोक्रेस्टिनेशन का एक पॉइंट लिया था राइट, कि पेंडिंग वर्क का. लेकिन जैसे हम प्रोजेक्ट मैनेजमेंट में सीखते हैं कि हम लोग एक सीक्वेंस लगाते हैं कि ये वर्क होने के बाद दूसरा वर्क स्टार्ट करना है, या फिर 2 वर्क कंप्लीट होने के बाद थर्ड स्टार्ट कर सकते हैं. तो राइट. वैसे ही कभी-कभी हमारा भी जो काम रहता है वो किसी और के काम पे डिपेंडेंट रहता है, और फिर उनका जब काम टाइम पे नहीं फिनिश होता है, या फिर उनका वर्क वो पेंडिंग रखते हैं, वो काम करते ही नहीं है, तो बराबर. हमारा फिर आगे का काम नहीं हो सकता है या नहीं हो पाता है. तो ऐसे वक्त पे स्ट्रेस आ जाता है. राइट. तो फिर उसको कैसे हैंडल करें? उसको कैसे हैंडल करें? मतलब मैं अगर कहूँ तो आपका स्ट्रेस आने का जो प्रेशर है वो बाहर से आ रहा है, अंदर से नहीं. यस सर. ओके, ये बात आप कहना चाहोगे, राइट? यस देखो, सर. जो चीजें आपके कंट्रोल में है उसको तो आप अच्छे से मैनेज कर सकते हो. आपके कंट्रोल में क्या है? रिएक्शन देना. आप उसने काम नहीं किया तो उसको प्लीज करके देखो, उससे पूछ के देखो कि भाई आपके काम में कुछ मैं ही मदद करूं क्या, क्योंकि आप नहीं करोगे तो मेरा काम होगा ही नहीं. आप उनको प्लीज करके देखो. मे भी ऐसा हो जाए वो इतने से प्लीज से, या उनको पता नहीं था कि उनके लिए आपका काम रुका हुआ है. मतलब अगर हम ट्रैफिक में फंसे हुए हैं तो जब तक के आगे की गाड़ी निकलेंगी नहीं, मेरी गाड़ी निकलेंगी नहीं, निकल सकती. तो मैं क्या करूंगा? हॉर्न दूंगा. जब तक के उसको हॉर्न दूंगा नहीं तब तक के आगे वाले को सिग्नल मिलेगा नहीं. ऐसा भी हो सकता है वो हॉर्न का वेट कर रहा था, ऐसा भी हो सकता है वो दूसरे कुछ एक्टिविटी में बिजी था, वो भूल गया कि ग्रीन सिग्नल हो गया है. तो जब तक के सामने वाले की गाड़ी निकलेंगी नहीं तो मेरी गाड़ी निकलेगी नहीं. अभी मेरे पास में स्ट्रेस मैनेज कैसे करना है? 2 ही वे है. एक, हॉर्न दे दो, वो बाजू में हट जाएगा, वो समझ जाएगा कि उसको आगे निकलना है. अपन करते क्या है?
अपन तो यार उसका इंतजार करते हैं, वो जब तक निकालेगा तब तक के हम नहीं निकलेंगे, और पीछे से गाड़ी हॉर्न देते रहती है। स्ट्रेस क्या होता है, स्ट्रेस हम स्ट्रेस आउट होते हैं, आगे वाला नहीं निकल रहा है, मैं क्या करूं? अरे आपके हाथ में हॉर्न है, हॉर्न दबाओ, आगे वाले को अलर्ट करो, पहले वाले को अलर्ट करो कि आपका प्रोजेक्ट कंप्लीट करे। और वो नहीं कर रहा है, लेट इट बी, थोड़ा सा कहीं से तो भी वे आउट निकालो और आगे चल जाओ। और नहीं कुछ तो चुपचाप बैठे रहो, नहीं कुछ तो चुपचाप बैठे रहो, कुछ ना कुछ एक तो एक्ट कर सकते हैं, नहीं तो चुप बैठ कर सकते हैं। अपना ब्लड प्रेशर मत बढ़ाओ, दैट इज द स्ट्रेस मैनेजमेंट टिप। यस सर, थैंक यू। ओके, यस। और कोई पूछना चाहेगा? देखो संडे का दिन है, मुझे पता है खाने का समय हो गया है, सबका फूड भी रेडी है, मैं ज्यादा स्ट्रेस आपको दूंगा नहीं, मैं ट्राई कर रहा था आपका स्ट्रेस रिलीफ हो जाए। एंड थैंक यू सो मच लिसनिंग पेशेंसफुली। कोई अगर डाउट है तो डाउट दे सकते हैं, डाउट पूछ सकते हैं, या फिर मैं ये फ्लोर हैंड ओवर करता हूं आज के चेयरमैन राकेश जी एंड गौरव जी। चेयरमैन थैंक यू जेसी मयूर जी, आपका सेशन बहुत ही आज एकदम बढ़िया रहा, और हमें काफी सारी टिप्स मिली कैसे हम अपना स्ट्रेस रिलीज कर सकते हैं। और हम आपको दोबारा जरूर सुनना चाहेंगे किसी और टॉपिक पे। आपका जो सेशन का आपने जैसे जिस तरह कंडक्ट किया, बहुत ही इंटरेक्टिव सेशन हुआ, और हमारे जो सारे पार्टिसिपेंट है उनको निश्चित ही ये सेशन से बहुत ही लाभ होगा, ऐसे मुझे लगता है। और वोट ऑफ थैंक्स के लिए मैं आज के प्रोजेक्ट डायरेक्टर जेसी राकेश जी को आमंत्रित करता हूँ। एक मिनिट चेयरमैन सर, एक बोलू इच्छितो. प्रणव जी कुछ कह रहे हैं। हाँ प्रणव जी। जैसे आपण छोटी करून सर तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही शॉर्ट नोटीस वरती आजचं हे ट्रेनिंग घेतलं आणि खूप छान सेशन तुम्ही घेतलं, आणि नक्कीच आमच्या मेंबर्सला स्ट्रेस कसं मॅनेज करायचं याचे टूल्स आणि टिप्स मिळाले तुमच्याकडनं. त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि झोन 13 मधून इथे जे उपस्थित आहेत, करंट प्रेसिडेंट विनायक पाटील, पास्ट प्रेसिडेंट शालिनी राजपूत आणि ऋषभ, पाच जेडीपी ऋषभ शाह, आणि जे झोन 13 मधनं जे आज उपस्थित आहेत सर्वांचं मी इथं स्वागत करतो. ओव्हर टू चेअरमन सर. अजून कोणाला फीडबॅक द्यायचा असेल तर त्यांनी प्लीज स्वतःला अनम्यूट करून आपल्या आजच्या ट्रेनिंग बद्दल फीडबॅक द्यावा. Thank you, sir. It was really an informative session. And आम्ही खरंच खूप नवीन छोट्या टेक्निक्स ज्या डेली लाईफ मध्ये हे करू शकतो ते आम्ही नक्कीच तुमच्याकडून शिकलो, आणि नक्कीच यापुढे काही आणखी सेशन्स असतील तर आम्ही डेफिनेटली जॉईन करणार. थँक्यू सो मच. थैंक यू सोनाली जी. थँक्यू सोनाली वहिनी, थँक्यू तुमचा फीडबॅक दिल्याबद्दल. अजून कोणाला फीडबॅक द्यायचा असेल तर प्लीज आपण एका मेंबरचा अजून फीडबॅक घेऊया आणि मग पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. माधवी मॅडम, काही फीडबॅक आपला? पास्ट प्रेसिडेंट माधवी राहकर मॅडम. नाही सर, सेशन छान झालं. आणखीन आम्हाला यातून मला वाटतं सेकंड एक सेम याच्यावर सेशन तुमच्याकडे याचं खूप भांडार असणार याची मला कल्पना आहे. तर हे तुम्ही फार बाल्यावस्थेतलं घेतले. आणखीन जर मिळालं तर सगळ्यांना जास्ती त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. कारण तुमच्याबद्दल मी ऐकून आहे, तुमच्याकडे भरपूर ज्ञान भंडार आहे ते.
नाही नाही मॅम, थँक्यू. ऍक्च्युली हा सेशन ऑफलाईन मध्ये विथ ऍक्टिव्हिटीज असतो ना, खूप चांगल्या Yes. पद्धतीने अजून घेता येतो. आणि ऑनलाईन full मध्ये day बरेच. असला तर आणखीन छान वाटतं, फुल डे असला तर. नक्की नक्की. थँक्यू. हा राकेश जी, कंटिन्यू करा. सर्वप्रथम तर मी मयूर दायमा सरांचं मी थँक्यू सांगतो सर, की खूप छान सेशन आपण कंडक्ट केलं आणि सर्व मेंबर्सनी त्याचा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला सहकार्य केलं आणि खूप इंटरॅक्टिव्ह झालं सगळं सेशन. आणि याच्यातून खूप काही सर शिकायला मिळालं आमच्या सर्व मेंबर्सला. जसं की काही मी नोट्स काढल्या होत्या की मला त्या पहिल्यांदाच मी असं सेशन अटेंड केलं. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी की नोट्स असं पाहिलं की आपण कुठलाही स्ट्रेस जर येत असेल तर आपण त्याला रिॲक्ट कसं करतोय. जर आपण त्याला योग्य पद्धतीने रिॲक्शन केली तर आपण त्याला आपल्याला त्या पद्धत त्याचा ट्रेस बसता येत नाही किंवा आपण त्याचं आपल्याला तो ट्रेस आपल्याकडनं चांगला परफॉर्मन्स पण आपला घडून येतो त्याच्यामध्ये. तर थँक्यू सर, खूप छान सेशन झालं होते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सर्व GCI परिवाराचं धन्यवाद म्हणतो की सगळ्यांनी ऑनलाईन सेशनला हजर राहिले. त्याच्यात आपले GCI पंचवटी सगळे IPP मेंबर आणि चेअरमन सर थँक्यू, तुम्ही आम्हाला झूम प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आणि सर्व मेंबर्सचं मी धन्यवाद म्हणतो आणि ओव्हर टू चेअरमन सर. गौरवजी डिस्कनेक्ट झाले कदाचित. ओके सर, गौरवजी लेफ्ट झालेले आहेत. ओके, छान सेशन झालं. IPP पाच प्रेसिडेंट या नात्याने ही मीटिंग समाप्तीची मी घोषणा करतो. अँड थँक्यू ऑल. थँक्यू मयूरजी. येस, थँक्यू सो थँक्यू मच सर. गौरवजी. होल और GCI. जरूर आगे हम और भी ट्रेनिंग ऑर्गेनाइज करेंगे और आप वापस हमें ट्रेनिंग देने उपस्थित रहेंगे, इसकी मैं आशा करता हूँ. बिल्कुल बिल्कुल. ओके. ओके सर, थँक्यू. बाय बाय ऑल. हैव अ नाइस डे.